लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्रीत महामार्गावर विवस्त्र अवस्थेतील महिलेवर कारवाई। महिला विवस्त्र अवस्थेत दिसताच दुसऱ्या महिलेने दिली ओढणी। छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर फुलंब्रीच्या लहाण्याची वाडी फाट्यावर एक महिला विवस्त्र अवस्थेत रोडने पळत असताना लोकांनी घेतली बघ्याची भूमिका। मात्र एका सरपंच महिलेने तिची अब्रू झाकत पोलीस ठाण्यात आणले। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 5 जुलै रोजी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान एक महिला फुलंब्रीपासून जवळच असलेल्या लहाण्याची वाडी फाट्यावर एका बियर बार समोर महामार्गावर विवस्त्र अवस्थेत इकडून तिकडे पळत असताना रोडवरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी तिची विचारपूस करून मदत करण्याऐवजी तिचे व्हिडिओ बनवत होते। या महिलेला अशा अवस्थेत पाहून मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती। तेव्हा महामार्गावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे भोकरदन तालुका अध्यक्ष तथा लतेपूर फुले नगरचे उपसरपंच महिला वैशाली दाभाडे या भोकरदनहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना त्यांना सदरील महिला विवस्त्र अवस्थेत पळत असताना दिसून आली। या महिलेला बघताच वैशाली दाभाडे यांनी गाडी थांबवली व विवस्त्र महिलेला गाडीत बसवून घेतले आणि त्यांच्या जवळची ओढणी महिलेच्या अंगावर झाकली व तिला फुलंब्री पोलीस ठाण्यात आणून सोडले। या प्रकरणी चर्चा सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली होती। तसेच रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा यांनी फुलंब्री पोलिसांना फोनद्वारे विचारले असता असे सांगण्यात आले की ती महिला दारू पिऊन रोडवर गोंधळ घालत होती व तिने स्वतः तिच्या अंगावरील कपडे काढून टाकले होते। हे आम्हाला ती बसली होती त्या हॉटेलमधील CCTV कॅमेऱ्यात दिसून आले म्हणून ठाण्यात तिच्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला म्हणून महाराष्ट्र पोलीस कायदा 110, 112, 117 प्रमाणे सदर महिलेवर कारवाई करण्यात आली आहे। पुढील तपास फुलंब्री पोलीस करत आहेत। मॅडम, तुम्ही ज्या महिलेला इथं पोलीस ठाण्यात आणलं फुलंब्रीचं, काय प्रकरण आहे त्याच्यात? काय मी भोकरदनहून संभाजीनगरला जात असताना इथे फुलंब्रीच्या जवळ एक अनिकेत नावाचं काहीतरी बियर बार किंवा हॉटेल वगैरे आहे तिथे। तर त्या रस्त्यामध्ये एक बाई बिना कपड्याची उभी होती आणि तिथे बराच जमाव होता तिथे उभा, पण त्या महिलेची मदत करायला कोणी तयार नव्हतं। मला ती दिसल्यामुळे मी तिथे थांबले आणि तिथे विचारलं त्या महिलेला की नेमका प्रकार काय झाला आहे। पण तिच्यावरती तिथल्या लोकांनी कुठेतरी ते जेवायला वगैरे आलेले होते, जेवणाच्या निमित्ताने आले होते आणि तिथे काहीतरी वाद झाले वाटतं त्यांचे। तर त्या महिलेचे कपडे वगैरे फाडले गेलेले आहेत पूर्ण। तर तिथे अक्षरशः जमाव हा फक्त त्या महिलेचं तोंड किंवा ती परिस्थिती जी चालू होती ना, ज्या प्रकारे जो जमाव बघून किंवा तिला पोलीस स्टेशनमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये हे करण्याच्या ऐवजी लोक तिथे बघ्याची भूमिका घेत होते, हे प्रचंड वाईट आहे। आणि ज्या महिलेसोबत आता मी फक्त इथे आणून सोडलंय त्यांना की पोलीस आता या प्रकरणाचं काय जे असेल ना तर ते विचारपूस किंवा जी सगळी माहिती वगैरे असेल ते करतील। मला याच्यामध्ये पूर्णपणे माहिती नाही आहेत, पण त्या महिलेची मदत झाली, एक महिलेची मदत झाली पाहिजे असं मला वाटतंय, म्हणून मी त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत आणून सोडलंय। आणि आता मला असं वाटतंय की पोलीस प्रशासनाची ही जबाबदारी आहे की त्या महिलेला जर का चुकीचं घडलं असेल त्या महिलेसोबत तर त्या महिलेला न्याय मिळून द्यावा, एवढी अपेक्षा आहे। तुमचं नाव आणि पद आणि कोण तुम्ही सांगा मॅडम। सर, माझं नाव वैशाली दाभाडे, मी भोकरदनची राष्ट्रवादीची तालुका अध्यक्ष आहे आणि सरपंच आहे, उपसरपंच आहे लतेपूर फुले नगरची। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।